जोपर्यंत आत्मरंजन वाढत नाही तोपर्यंत जगाला शांती मिळेल असे वाटत नाही, अशी भावना गान सरस्वती पंडिता किशोरी आमोणकर यांनी व्यक्त केली। पुणे नवरात्र महोत्सवामध्ये महर्षी पुरस्कार पंडित किशोरी आमोणकर यांना त्रिपुराचे राज्यपाल डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे, पुणे नवरात्र महोत्सवाचे आबा बागुल, जयश्री बागुल यावेळी उपस्थित होते। आमोणकर म्हणाल्या, सध्याच्या युगात भारतीय संगीत आहे की नाही हेच कळत नाही, कारण कोणत्याही वाहिनीवर शास्त्रीय संगीताचा अर्धा तास सुद्धा कार्यक्रम दिसत नाही। भारतीय अभिजात संगीत हे शांतीप्रधान आहे। गदारोळातील आजच्या समाजाला शांतीची गरज आहे, त्याची जोपासना करावी। संगीत या विषयात कला, विद्या, शास्त्र आणि आत्मरंजनाला स्थान आहे, मनोरंजनाला नाही। जोपर्यंत आत्मरंजन वाढत नाही तोपर्यंत जगाला शांती मिळेल असे वाटत नाही। पुण्यनगरीत मी बरीच वर्षे येत आहे, अभिजात संगीताचे संवर्धन येथे व्हावे असे वाटते, असे सांगून किशोरी आमोणकर म्हणाल्या, त्रिगुणात्मक देवीच्या आशीर्वादाने जे करता येईल तितकी सेवा मी करीन। परदेशापेक्षाही भारतात राहून माझ्या मुलांना संगीत शिकवणे मला महत्त्वाचे वाटते। मार्गदर्शन म्हणजे विद्यादान नव्हे। सध्या मार्गदर्शन हा शब्द बोकाळला आहे। मला जितके देता येईल तितके मी देईन, पण त्यासाठी माझ्याकडे मागा म्हणजे मी देईन, यामुळे मी पॅसिव्ह राहीन, असेही आमोणकर म्हणाल्या। डॉक्टर DY पाटील म्हणाले, संगीत ही कला परमेश्वरापर्यंत तुम्हाला पोहोचवते। किशोरी आमोणकर या लवकरच भारतरत्न होतील। संगीत सेवा त्यांनी परमेश्वराला अर्पण केली आहे, असेही ते म्हणाले। आबा बागुल यांनी प्रास्ताविकात संगीत विद्यालयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून किशोरी आमोणकर यांनी महिन्यातून एकदा तरी येथील विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे अशी इच्छा व्यक्त केली। पूर्वार्धात शमा भाटे यांच्या नादरूप संस्थेच्या कलावंतांनी समन्वय हा अनोखा कार्यक्रम सादर केला। यामध्ये कथ्थक, नृत्य, तबला, पखवाज यांची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली।